विषारी दारू प्यायल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे। मी आता पुण्यातील हडपसर परिसरातील पांढरेमळा परिसरात आहे, ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली। आपण पाहू शकता ही ती जागा आहे ज्या ठिकाणी खरं तर ही विषारी दारू तयार केली जात होती, जिथून या दारूचं वाटप केलं जात होतं। काही वेळापूर्वीच आपण पाहू शकता या ठिकाणी या संपूर्ण अड्ड्याची तोडफोड करण्यात आली आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार स्वतः या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी असणारं संपूर्ण साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे। हे नेमकं काय घडलं हे संपूर्ण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। येथे काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या हडपसर परिसरात 5 जणांचा तर उर्वरित 7 ते 8 जणांचा पिंपरी चिंचवड शहरात मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलून नेमकं काय घडलं आणि या ठिकाणी हे कधीपासून सुरू होतं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं काय झालं? या ठिकाणी एक दारूचा अड्डा होता, काय घडलं होतं नेमकं? आता इथं कसं आम्ही पण पाहुणे, तर इथं आमचे म्हणजे आमच्या मामीचा मुलगा म्हणून पण होता, त्याच्या माहितीला आलो होतो आम्ही इथं। तर आता इथं तर सगळीकडे तेच पांगलेलं आहे की दारूमुळे ते काहीतरी त्यांना उलट्या वगैरे झाल्या, उलट्या झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात नेऊन ते ऑफ झाले। तर मग ते सगळ्यांचं तेच हे, पण आम्ही जर काही तर किती वेळा जरी बोललं काय केलं तर आम्हाला पण चौकी समोर कधी उभा केलेला नाहीये त्या लोकांनी, पोलिसांनी कधी आमची बी मदत नाही केलेली, तर त्यासाठी कुणी इथलं दखल घेतलेलीच नाहीये। अच्छा, पाठीमागं आता एक दारूचा अड्डा सुरू होता, अड्डा आता 6 महिने झाला बंद आहे, पण तो आता ह्याच्या आधी बी काही लोकांनी सांगितलं किंवा न सांगितलं जाऊन पोलिसांना, तरी पोलिसांनी ह्या पांढरेमळ्याची कधी दखल घेतलेली नाही। तर पोलिसांना जाऊन सांगण्यात काय अर्थच नव्हता ना पहिला, पण कुणी जात बी नव्हतं सांगायला, कुणी येत बी नव्हतं। आणि आम्हाला कसं आहे, आम्हाला त्रासाचा बी काही प्रश्न नाही। आता कसं आहे की दारूमुळे जरी 5-4 आमच्या इथली 5 माणसं मेल्यात, तर 5 माणसं मेल्यात ते दारूमुळे मेल्यात, पण पहिलं बी कुणी जरी सांगितलं ते पोलीस ह्या गोष्टी दखल घेतच नव्हती। मग त्याच्यामुळे पोलिसांना सांगण्यात ह्याच्यात कुणाचा प्रश्नच नव्हता। त्रास आम्हाला काही त्रासच नव्हता ना। मेन म्हणलं तर आम्ही कंप्लेंट करायचं काही विषयच येत नाही, आणि मेन म्हणलं तर आमच्या इथल्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट घेतच नाही, आम्हाला तिथं उभाच करून देत नाही। आता इथं जो दारूचा अड्डा सुरू आहे त्याची माहिती पोलिसांना दिली होती याच्या आधी? नाही, त्याचं तर नाहीच, पण कोणची पण गोष्ट असते नाही, इथं दखल घेतच नाहीयेत पोलीस लोकांना, आणि फक्त काहीतरी मोठं झालं तेव्हाच पोलीस लोक येतात, नाही तर तसं कोणी येत नाही। आणि ते तसं म्हणलं तर नाही का, म्हणजे आम्ही किती वेळा म्हणजे भांडणं बिंडणं झाल्यावर जातो ना, तर असं आम्हाला म्हणजे नाही का असं जाऊ म्हणतात। पण इथं हा दारूचा अड्डा किती दिवसापासून सुरू होता? नाही येते, बंद येते, त्याला तोडलाय, ते पोलिसांनीच तोडलाय। परंतु इथं तिथून दारू विकली जात होती? म्हणजे विकत नव्हती, पहिले विकत होती तिथं, पण आता बरेच दिवस झालं बंद आहे। बंद आहे ते, आता ती चालू नाहीये, बंद आहे। पण त्याच्यामुळे ती काय कुणाला आता नव्हतं, पण आता जुने पेलेले असलेल्या जुने फुगे राहिलेले वगैरे होते तिथं, त्याच्यामुळे ती पेले बिले माणसं त्याच्यामुळे झालेलं आहे काही। कोणाचं नेमकं कोण चालत होतं काय माहिती आहे? त्यांचं नाही ना आम्हाला कोणाचं माहिती, कोण चालत होतं कोण माहिती नाही माहिती, कारण का बंदच आहे ना ते, बरेच दिवस बंद आहे। बोला। तर आपण पाहू शकता पुण्यातील हा हडपसर परिसरातला ससानेमळाचा हा संपूर्ण भाग आहे, आणि पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दाखवलं होतं, त्या ठिकाणी खरं तर हा दारूचा अड्डा होता अशी माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी हा संपूर्ण अड्डा जो आहे तो उद्ध्वस्त केला। मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील अनेक दिवसांपासून इथे या ठिकाणी काही म्हणजे हा दारूचा अड्डा जवळपास बंद होता। आम्ही इथल्या तक्रारी देण्यासाठी अनेकदा पोलीस स्टेशनला गेलो होतो, पोलिसांना या ठिकाणी या परिसरात जे काही चालतं त्याची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र पोलीस आमचं ऐकून घेत नाही, आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, तसा गंभीर आरोप जो आहे तो इथल्या स्थानिक रहिवाशांनी केलाय। खरं तर या ठिकाणापासून अवघ्या काही मीटर अंतरावर हडपसर पोलीस स्टेशन आहे, आणि हडपसर पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा राजरोसपणे हा गोरखधंदा सुरू असतानाही पोलिसांना त्याची कशी माहिती मिळाली नाही असा मोठा प्रश्न खरं तर आता उपस्थित होतोय। खरं तर या परिसरातील 5 नागरिकांचा विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून आता या संपूर्ण घटनेनं पुणे शहर हादरलं आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेनंतर या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।